हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. अतिशय महत्त्वपूर्ण चॅप्टर बघणार आहे आपण, मूलभूत हक्क. याआधी जे नागरिकत्व चॅप्टर आहे हे छोटंसं आहे, ते आपण नंतर बघूया. पण महत्त्वाचं इम्पॉर्टंट आपलं चॅप्टर आहे मूलभूत हक्क. यामधील प्रत्येक म्हणजे एव्हरी इयरला क्वेश्चन तुम्हाला यामधून एक ना एक तरी बघायला मिळते. तर बघा, सिक्वेन्सनुसार आपल्याला बघणं आहे. त्याआधी आपण महत्त्वाची माहिती बघतो, कारण की आपल्याला सिक्वेन्सनुसार चालायचं आहे. आणि हापातनुरीचं जे काही PYQ बुक आहे हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि हेच बुक जर तुम्ही वारंवार रिव्हिजन केलं आणि वारंवार हे लेक्चर सीरीज जर बघितली, तर मला वाटत नाही इतर काही वाचायची गरज पडत, कारण की कंबाईन प्री, त्यासोबत राज्यसेवा प्री आणि इतर सरळ सेवा जे काही एक्झाम आहेत त्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जेवढा काही GST जे काही पार्ट आहे तो कव्हर होतो. तर बघा, यामध्ये पहिलं कलम दिलेलं आहे आपलं कलम 13. यामध्ये काय म्हटलेलं आहे न्यायालयाने, की डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरॅबिलिटी लागू केलेली आहे म्हटलं कलम 13 मध्ये. मग काय सेव्हरॅबिलिटी, डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरॅबिलिटी म्हणजे संपूर्ण कायदा रद्दबद्दल न करता त्यातील जो भाग मूलभूत हक्काशी विसंगत आहे तो भाग तेवढाच रद्द करायचा, बाकी इतर भाग वैध ठरवायचा, असं म्हटलेलं आहे. हे कलम 13 मध्ये म्हटलं. कलम 12 मध्ये तुम्हाला माहितीचा व्याख्या दिलेली आहे, तर ते आपण पुढे सिक्वेन्सनुसार कलम बघणारच आहे संक्षिप्तमध्ये. तर बघा, कलम 32 अंतर्गत दोन संकल्पना आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये रेस ज्युडिकाटा, त्यासोबत जर बघितलं लोकस स्टँडी. तर याचा अर्थ होतो रेस ज्युडिकाटाचा की पूर्ण निर्णय होय. म्हणजेच ही संकल्पना प्राधिलेखाच्या कार्यवाहीला देखील लागू आहे. जे की प्राधिलेख असतात ना, त्यांच्या कार्यवाहीला लागू आहे. या अंतर्गत काय, पक्षकार वारंवार न्यायालयाकडे एकाच विषयाबाबत दाद मागू शकत नाही. त्याला वारंवार एकाच विषयावर दाद मागता येत नाही पक्षकाराला. तर हे कलम 226 मध्ये सांगितलेलं आहे आणि 226 लाही लागू आहे. तर लोकस स्टँडी काय, तर म्हणजे ज्याच्यावर अन्याय झाला तोच व्यक्ती, त्या व्यक्तीनेच न्यायालयात दाद मागायची, अन्यथा दुसरा कोणी मागणार नाही. याला म्हटल्यात लोकस स्टँडी. याचा पण अर्थ विचारू शकतो तुम्हाला. तर मूलभूत हक्क राजकीय लोकशाहीला प्रोत्साहन देतात, बरोबर आहे, कारण की मूलभूत हक्क हे मानवी जीवनाचं काय, जीवन जगण्याचे काय हक्क आहेत, म्हणून राजकीय लोकशाहीला प्रोत्साहन देणार. मूलभूत हक्क स्थितिशील आणि स्थितिशील म्हणजेच काय, मूलभूत हक्क स्थितिशील नसून काय, स्टॅटिक नसून तो गतिशील आहे, डायनेमिक आहेत, बरोबर आहे. परिस्थितीनुसार मूलभूत हक्कामध्ये काय थोडंफार आपल्याला बदल म्हणजे वेगवेगळ्यानुसार परिस्थितीनुसार ते बदलतात. ठीक आहे. भारतीय संविधानात मूलभूत अधिकार निलंबित होणाऱ्या तरतुदी दिल्या आहेत, की भारतीय जे काही संविधान आहे आपलं त्यामध्ये मूलभूत अधिकार निलंबित होणाऱ्या तरतुदी आहेत, पण USAच्या संविधानात ह्या तरतुदी बघायला मिळत नाही. लक्षात ठेवा. हे सरळ सरळ आपल्याला विचारू शकते. माहिती अधिकार RTI हा मूलभूत अधिकारामध्ये येत नाही. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट हा मूलभूत अधिकारामध्ये नाही आहे. बघा, इंग्लंडचे जे काही हक्क विधेयक आहे, अमेरिकेचे हक्क विधेयक आहे आणि फ्रान्सचे मानवी हक्काचे काही घोषणा आहेत, या अनेकांच्या स्त्रोतापासून जर बघितलं तर म्हणजे या स्त्रोतापासूनच भारतीय मूलभूत हक्कांचे काय मूळ सापडते. इथूनच आपण मूलभूत हक्काच्या काही बाबी आपण कलेक्शन केलेल्या आहेत. तर बघा, खाजगी व्यक्तीविरुद्ध उपलब्ध असणारे मूलभूत हक्क जे की खाजगी व्यक्तीविरुद्ध आहे ते लक्षात घेणं आवश्यक आहे आपल्याला. कलम 15/2 मध्ये जर बघितलं म्हणजेच उपकलम 2, तर दुकाने जे की सार्वजनिक ठिकाणे आहे, सार्वजनिक जर बघितलं तर उपहारगृह आहे, यामध्ये लिंग, जात, वंश यानुसार तुम्हाला भेदभाव करता येणार नाही कोणत्याही व्यक्तीला. ठीक आहे. कलम 17 काय म्हणते, अस्पृश्यता नष्ट करणे. कलम 18 उपकलम 3 मध्ये काय, कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब न स्वीकारणे. ओके. तर त्यासोबत कलम 23 माणसांचा अपव्यापार, बेटबिगारी यास मनाई, म्हणजे त्यांचं शोषण करायचं नाही. कलम 24 कारखाने इत्यादी बालकांना कामास ठेवण्यास मनाई. लक्षात ठेवा, खाजगी व्यक्तीविरुद्ध उपलब्ध असणारे हक्क कोणते ते कलम विचारू शकतील मला कलमामध्ये. 15 उपकलम 2, कलम 17, कलम 18 उपकलम 3, कलम 23 आणि कलम 24 हे लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. काही मूलभूत हक्क आणीबाणी आपल्याला निलंबित होताना दिसतात, काही न होताना दिसतात. तर बघा, आणीबाणी लागू असतानाही निलंबित न होणारे हक्क कोणते आहेत, तर कलम 20-21 हे कोणत्याही कारणाने लावली तुम्ही आणीबाणी त्यामध्ये निलंबित होत नाही. लक्षात ठेवायचं, 20-21 हे कोणत्याही आणीबाणी निलंबित होत नाही. कलम मात्र 19 केवळ युद्ध व बाह्य आक्रमण जर असेल, या कारणावरून जर तुम्ही आणीबाणी लावली असेल तर ती त्यावेळेस निलंबित होतात. फक्त कोणत्या, बाह्य आणि युद्ध या वेळेसच कलम 19 रद्द होते, बाकी होत नाही. आता मार्शल लॉ आणि राष्ट्रीय आणीबाणीबद्दल आपल्याला थोडं त्यामध्ये डिफरन्स बघायचा आहे. तर मार्शल लॉ मध्ये काय म्हटलेलं आहे, मार्शल लॉ मध्ये शासन, सामान्य कायदा, न्यायालय तहकूब होतात. बघा, मार्शल लॉ मध्ये जे काही शासन असते आणि सामान्य न्यायालय हे तहकूब होतात. मार्शल लॉचा परिणाम केवळ मूलभूत हक्कावर होतो, फक्त मूलभूत हक्कावर. जसं की जे की ईस्टर्न जे काही राज्य आहेत त्यामध्ये मार्शल लॉ बघायला मिळते आपल्याला, तिथे मूलभूत हक्कावर काय आपला काय परिणाम होताना दिसतो आपल्याला त्यांना. त्यानंतर जर बघितलं, राष्ट्रीय आणीबाणीमध्ये शासन आणि सामान्य कायदा, न्यायालय कार्यरत असतात. इकडे मार्शल लॉ मध्ये तहकूब होतात. बघा, राष्ट्रीय आणीबाणीचा परिणाम केवळ मूलभूत हक्कावरच नाही, तर त्यामुळे केंद्र राज्य संबंध, केंद्र राज्याचे महसूल आणि विधिविषयक अधिकाराचे वाटप आणि संसदेची जी काही कालमर्यादा आहे यावर पण होते. बघा, 3 बाबीवर राष्ट्रीय आणीबाणीचा परिणाम होतो. केवळ मूलभूत हक्कावर होत नाही, तर त्या व्यतिरिक्त केंद्र राज्य संबंध, केंद्र राज्यातील महसूल, त्यासोबत विधिविषयक अधिकाराचा वाटप असेल त्यामध्ये, आणि संसदेची कालमर्यादा यावर पण होते. म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी ही संकल्पना ब्रॉड आहे मार्शल लॉपेक्षा. तर मार्शल लॉमध्ये जर बघितलं, दुसरा पॉईंट, कोणत्याही कारणाने मोडकळीस आलेली कायदा व सुव्यवस्था पुनर्स्थापित त्यासाठी मार्शल लॉ घोषित करतात. जर कायदा व्यवस्था बिघडली तर मार्शल लॉ घोषित केला जातो. राष्ट्रीय आणीबाणी केवळ 3 आधारावर घोषित करता येते, किंवा युद्ध असेल, किंवा परकीय आक्रमण असेल अशी संभावना असेल, आणि सशस्त्र बंडावळी असेल. पुढे बघू, मार्शल लॉ देशाच्या विशिष्ट क्षेत्रातच लागू होतो. म्हणजे जर बघितलं तर एखाद्या क्षेत्रामध्ये लागू झाला तर तेवढ्याच क्षेत्रापुरता तो मर्यादित असतो मार्शल लॉ. पण राष्ट्रीय आणीबाणी ही संपूर्ण देशाच्या आणि किंवा देशाच्या एखाद्या भागासाठी ही लावली जाते. लक्षात ठेवा, मार्शल लॉ ज्या क्षेत्रामध्ये मार्शल लॉ लावला तो त्या क्षेत्रापुरताच मर्यादित लागू असतो, पण राष्ट्रीय आणीबाणी संपूर्ण देशासाठी किंवा देशाच्या एका भागासाठी पण लावली जायची.
मार्शल लॉबाबत राज्यघटनेमध्ये कोणतीही विशेष तरतूद केलेली नाही आहे आणि आपली जी काही राष्ट्रीय आणीबाणी आहे या आणीबाणीबाबत जर बघितलं सविस्तर तरतूद आहे, जसे की 352 ते 360 या कलमामध्ये आपल्याला बघायला मिळते. तर ही आपण मार्शल लॉ आणि राष्ट्रीय आणीबाणीमधील डिफरन्स बघितला. पुढे बघा कलम 15 उपकलम 5 मध्ये IIT त्यासोबत IIM सर्व काही केंद्रीय आणि उच्च शैक्षणिक संस्था ओबीसींना 27% आरक्षण ही तरतूद केलेली आहे. कलम 15(5) हे ऍड केलेलं आहे. तर कोणती घटनादुरुस्ती केली त्यासाठी, तर 93वी घटनादुरुस्ती 2005 मध्ये करण्यात आलेली आहे. थोडंसं क्रॉपमध्ये PDF कटली तर लक्षात ठेवा 93वी घटनादुरुस्ती 2005 मध्ये झालेली आहे. हे 15(5) ऍड केले त्यामध्ये, आणि त्यामध्ये ओबीसीला 27% आरक्षण सर्व केंद्रीय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दिलेलं आहे. पहिला मागासवर्गीय आयोग लक्षात असू द्या, विचारलेला प्रश्न आहे. 1953 मध्ये झाला. त्याचे अध्यक्ष कोण होते? काका कालेलकर. आणि त्यानंतर दुसरा मागासवर्गीय आयोग लक्षात ठेवा, हे 1979 आहे. इथे 9 आहे, लक्षात ठेवा, कारण की दुसरा मागासवर्गीय आयोग आहे. तर हे BP मंडल संसद सदस्य होते, यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाला. पहिला 1953 काका कालेलकर, दुसरा मागासवर्गीय आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली? BP मंडल यांच्या खाली, आणि 1979 मध्ये. तर कलम 16 उपकलम 4A मध्ये बघा, कलम 16 उपकलम 4A हे 77वी घटनादुरुस्ती 1995 मध्ये समाविष्ट केलेले कलम आहे. पण कशासाठी? तर SC/ST यांचे जे काही आरक्षण प्रमोशन याच्यासाठी आहे. 77वी घटनादुरुस्ती 1995. 16 उपकलम 4A. तर 16 उपकलम 4B मध्ये जर बघितलं तर हे 81वी घटनादुरुस्ती 2000 ने ऍड करण्यात आलेले आहे कलम, आणि हे अनुशेषाची काय मर्यादा संपवलेली आहे कलमाने, लक्षात असू द्या. तर मूलभूत हक्क यामध्ये जर बघितलं तर हे मॅच द पेअर म्हणजे जोड्या लावामध्ये विचारू शकते की समानतेचा अधिकार, समानतेचा हक्क हे कोणत्या कलमामध्ये आहे? 14 ते 18 मध्ये आहे. धर्म स्वातंत्र्याचा 25 ते 28, त्यासोबत स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22, त्यासोबत शोषणाविरुद्ध हक्क 23 ते 24, सांस्कृतिक शैक्षणिक हक्क 19 ते 30, आणि घटनात्मक उपायाचा अधिकार कलम 32 मध्ये. ठीक आहे, ह्या बाबी महत्वाच्या आहेत. हे वारंवार रिव्हिजन केलं तर तुमचं होऊन जाईल. तर 97वी घटनादुरुस्ती 2011 मध्ये जर बघितलं, सहकारी संस्था स्थापनेचा मूलभूत हक्क कलम 19(1) म्हणजेच कलम 19 उपकलम 1C मध्ये अन्वय प्राप्त झालेला आहे. बघा, त्यासाठी घटनादुरुस्ती 97वी 2011 मध्ये करण्यात आली, सहकारी संस्था स्थापनेचा मूलभूत हक्क आहे म्हणून. तर सहकारी संस्था स्थापनेचा मूलभूत हक्क याची कलम काय आहे ते विचारू शकतो तुम्हाला. तर 19 उपकलम 1C. मधु किशोर विरुद्ध बिहार राज्य सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यामध्ये 1996 मध्ये सर्वोच्च न्यायालय सांगितले की सिडॉ जे काही आहे ही योजना मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यासाठी आवश्यक असणारी योजना आहे सिडॉ योजना. तर विचारू शकतो तुम्हाला की सिडॉ योजना ही आपल्या मधु किशोर विरुद्ध बिहार राज्य यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले 1996 मध्ये. तर ही योजना कशासाठी होती? तर मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वासाठी आवश्यक योजना होती. सच्चर समिती मुस्लिम धर्माशी संबंधित आहे, एवढं लक्षात ठेवा, आणि ओबीसी चळवळ मंडल आयोग लक्षात ठेवा. तर महत्वाची माहिती बघूया आपण. पहिली घटनादुरुस्ती 1951 मध्ये झाली. 9वी अनुसूची समाविष्ट करण्यात आली जमीन सुधारणा विषयक तरतुदी म्हणून, आणि 59वी अमेंडमेंट करण्यात आली पंजाबमध्ये आणीबाणी या दरम्यान, आणि 62वी अमेंडमेंट SC/ST यांच्या आरक्षणासाठी आहे, लक्षात असू द्या. आणि 108वी घटनादुरुस्ती विधेयक 2008 मध्ये करण्यात आली. नारी शक्ती वंदन अधिनियम या घटने शेवटी दिलेले आहे आपल्याला यासंबंधी या विधेयकाबद्दल, ते आपण लास्टला बघणार आहे. पण हे विधेयक कशासाठी होतं? तर लोकसभा आणि राज्यसभेच्या विधानसभेमध्ये महिलांसाठी 103 राखीव जागेसंबंधी होते. 108व्या घटनादुरुस्ती विधेयक 2008 मध्ये. राज्यसभेत मंजुरी मिळाली होती 9 मार्च 2010ला, पण लोकसभेत मतदानच झाले नाही, म्हणून हे 15व्या लोकसभा विसर्जनानंतर ते रद्द झाले, एवढं लक्षात ठेवा. 75 अमेंडमेंट राज्यस्तरीय भाडे हे आपल्याला गरजेचं नाही लक्षात ठेवायचं. पण घटनादुरुस्ती 103 2019 मध्ये झाली. 15(6) आणि 16(6) हे समाविष्ट करण्यात आले. आर्थिक मागासासाठी 10% आरक्षण हे अतिशय महत्वपूर्ण आहे. 103वी घटनादुरुस्ती 15(6) 16(6) हे समाविष्ट करण्यात आले 2019 मध्ये झाले, आणि आर्थिक मागास वर्गासाठी 10% आरक्षण करण्यात आले. 104वी घटनादुरुस्ती पण लक्षात असू द्या, ती पण 126वी घटनादुरुस्ती विधेयक होते. 104वी घटनादुरुस्ती होती 2019 मध्ये झालेली. प्रेसिडेंटने 21 जानेवारी 2020 मध्ये काय सिग्नेचर केली त्यावर. याद्वारे SC/ST यांना लोकसभा आणि विधानसभेतील आरक्षणात 2030 पर्यंत वाढवण्यात आले. परंतु अँग्लो इंडियन जे काय यांचे आरक्षण मात्र रद्द करण्यात आले. लक्षात ठेवा, अँग्लो इंडियनचे जे काही आरक्षण आहे ते रद्द करण्यात आले 104व्या घटनादुरुस्तीनुसार. आणि 106वे घटनादुरुस्ती विधेयक पण विचारू शकते तुम्हाला. तर इट शॅल कम इनटू फोर्स ऑन 25 जानेवारी 2020. बघा, हे 25 जानेवारी 2020 मध्ये ते फॉर्ममध्ये आले. आता एका दुसऱ्या शब्दात आपल्याला मूलभूत हक्क बघायचे आहे, ते आपण क्लिअरमध्ये बघू. मूलभूत हक्क नसणारे पण मूलभूत हक्काशी संबंधित असणारे काही कलम आहेत. बघा, कलम 12 राज्यसंस्थेची व्याख्या दिलेली आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यामध्ये संसद, राज्यसंस्थांमध्ये काय आहे ते नेमकं काय आहे? तर संसद, विधिमंडळ, प्रशासनाची संस्था म्हणजे केंद्र राज्य संस्थांचे नियंत्रण, व्यवस्थापन, आर्थिक मदत मिळवणाऱ्या कोणत्याही संस्थेचा आणि अभिकरणाचा समावेश होतो, जे की केंद्र राज्य यांच्या संस्थांचे नियंत्रण असणार किंवा व्यवस्थापन असणार. केंद्र राज्य सरकारकडून त्यांची आर्थिक मदत असेल, केंद्र राज्य सरकारची या संस्था सर्व काही काय अभिकरण हे सर्व यांचा समावेश होतो आपण राज्यसंस्थेमध्ये, लक्षात असू द्या. पण सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांचा समावेश होत नाही राज्यसंस्थेमध्ये, लक्षात असू द्या. कलम 12 मध्ये म्हटलेला आहे. कलम 13 मूलभूत हक्काची उल्लंघन करणारे कायदे नव्हे तर त्याची कायद्याची शक्तीप्राप्त आदेश, पोटनियम असो, नियमने, अधिसूचना, रूढी किंवा परिपाठ हे यांनाही न्यायालयात आव्हान देता येते, लक्षात ठेवा. मूलभूत हक्काचे उल्लंघन करणारे कायदेच नाही तर तुमचे काही आदेश असेल, तुमचे अध्यादेश किंवा पोटनियम असेल, तुमचे काही अधिसूचना, रूढी, परंपरा असेल, त्याचे काही उल्लंघन असेल तर कलम 13 नुसार तुम्ही आव्हान देऊ शकता न्यायालयात.
बघा आता कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा हक्क आहे. तर बघा कलम 14 मध्ये स्पेशली काय सांगितलेलं आहे, तर कायद्यासमोर समानता सांगितलेली आहे. UK कडून हे आपण संकल्पना घेतलेली आहे. नकारात्मक स्वरूपाची संकल्पना आहे, कारण की सर्व ठिकाणी आपण कायद्यासमोर समानता ठेवू शकत नाही, यामध्ये काही अपवाद आहेत बाबी, म्हणून ते नकारात्मक आहे. तर कायद्याचे समान संरक्षण हे आपण USA कडून घेतलेलं आहे. बघा USA कडून जर म्हटलं तर कायद्याचे समान संरक्षण आणि कायद्यासमोर समानता जर म्हटलं तर युनायटेड किंगडम. ओके, तर युनायटेड किंगडम ज्यांची कायद्यासमोर समानता हे राहू शकत नाही म्हणून नकारात्मक आहे, आणि कायद्याचे समान संरक्षण होऊ शकते म्हणून USA कडून घेतलेले आपण हे सकारात्मक संकल्पना आहे. बघा कायद्याचे समान संरक्षण म्हणजे सकारात्मक आणि कायद्यासमोर समानता UK नकारात्मक, एवढं लक्षात ठेवायचं. नागरिक परकीय कायदेशीर व्यक्तीलाही हे उपलब्ध आहे, कलम 14. आता कलम 15 जर बघितला, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. कलम 16, सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी, प्रत्येक व्यक्ती एखादा रोजगार करू शकतो, त्यांना समान संधी. कलम 17, अस्पृश्यता नष्ट करणे, पण घटने व कायद्यात अस्पृश्यता शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला नाही, हे पण लक्षात असणं आवश्यक आहे आपल्या. तर कलम 18, किताब नष्ट करणे, म्हणजे तुम्ही न विचारता एखादा दुसऱ्या देशाकडून किताब घेऊ शकत नाही, पुरस्कार घेऊ शकत नाही एखादा. तर बघा स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22 मध्ये आहे. कलम 19 मध्ये काय मग, तर भाषण स्वातंत्र्य आहे, तुम्ही कुठे पण भाषण देऊ शकता, पण समाजाला काहीतरी विचित्र किंवा त्या भाषणामुळे कुठेतरी समाजाचं मन दुखेल अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकत ना. तर इत्यादी संबंधीची काही हक्काचे संरक्षण आहे हे पण सांगितलेले आहे. कलम 20 मध्ये अपराधाच्या दोषी सिद्धीबाबत काय संरक्षण आहे, तर कलम 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण. कलम 21A शिक्षणाचा हक्क. कलम 22 अटक व स्थानबद्धतेबाबत संरक्षण. स्थानबद्धता जास्तीत जास्त 3 महिने केली जाऊ शकते. स्थानबद्धता जास्तीत जास्त 3 महिने केली जाऊ शकते. शोषणाविरुद्ध हक्क. कलम 23 ते 24. कलम 23 ते 24. कलम 23 मध्ये काय, माणसाचा अपव्यापार व बेटबेगारी यांना मनाई आहे. कलम 24 कारखाने इत्यादीमध्ये धोक्याचे काम करण्यास 14 वर्षाखालील बालकांना मनाई आहे, लक्षात ठेवा. शोषणाविरुद्ध हक्क 23 ते 24 आहे. कलम 23 माणसांचा अपव्यापार आणि बेटबेगारी यांना मनाई आहे. कलम 24 कारखाने इत्यादींमध्ये काय, धोक्याचे काम करण्यास 14 वर्षाखालील मुलांना मनाई आहे, लक्षात असू द्या. धर्म स्वातंत्र्याचा हक्क 25 ते 28. 25 मध्ये काय, विवेकबुद्धीने स्वातंत्र्य व धर्माचे मुक्त प्रकटीकरण व आचरण प्रचार करू शकता तुम्ही, तुमच्या आचरण करू शकता तुम्ही, एका धर्माचा प्रचार करू शकता. मुक्त प्रकटीकरण धर्माचे तुमचे स्वातंत्र्य विवेकबुद्धीने तुम्ही प्रचार करू शकता, पण तुमच्या धर्माचा प्रचार करताना इतर समाजाची काही इजा न होता तुम्ही ते करू शकता. ओके, त्यासोबत कलम 26 नुसार म्हटलं तर धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य, तुमच्या धर्माविषयी जी काही व्यवस्थापन आहे ते तुम्ही बघू शकता कलम 26 नुसार. कलम 27 नुसार जर बघितलं ते तुमच्या एखाद्या विशिष्ट धर्माचे संवर्धन करताना त्या धर्माच्या बाबत जे काही तुम्ही खर्च वगैरे किंवा काही त्या धर्माच्या संबंधित काही तुम्ही उत्पन्न घेसाल तर त्या उत्पन्नावर तुम्हाला कर देण्याबाबत स्वातंत्र्य आहे, लक्षात ठेवा. कलम 28 जर बघितलं, शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य आहे. तुमची शैक्षणिक संस्था असेल, तुम्हाला त्यामध्ये एक्झॅक्टली प्रेझेंटच राहावं लागेल, यापासून पण तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तर सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कलम 29 ते 30. तर कलम 29 मध्ये अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाची संरक्षण केली, सर्व नागरिक गटांना यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे, कलम 29. पण कलम 30 जर बघितलं तर शैक्षणिक संस्था स्थापण्याचे व त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याक वर्गाचा हक्क आहे. बघा कलम 30 हे फक्त अल्पसंख्याक वर्गाचा हक्क आहे, बाकी कलम 29 मध्ये अल्पसंख्याक वर्गाचे हितसंबंध संरक्षण करण्यासाठी सर्व नागरिक गटांचा यामध्ये समावेश आहे. ओके, तर एवढं कन्फ्युजन व्हायचं नाही. तर कलम 30 फक्त अल्पसंख्याक वर्गासाठीच आहे. तर मूलभूत हक्काचे असले अपवाद काय, कलम 31A अपवाद आहे, कलम 31B, 31C आणि 31D, ABCD 31A अपवाद आहे. बघा आता 31A मध्ये काय, संपत्ती किंवा मालमत्तेचे संपादन हे काय मूलभूत हक्क नाही आहे. तर आता कायद्याची उत्पत्ती म्हणजे याबाबत जर बघितलं तर हे यामध्ये ऍड करण्यात आलं. कलम 31B विवक्षित व अधिनियमांची व कायद्याची व विनियमांची विधिग्राह्यता. कलम 31C विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे अंमलात आणणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती म्हणजे त्यापासून बचाव करणे, हे 31C मध्ये. त्यासोबत 31D हे रद्द करण्यात आलेलं आहे. ओके, तर घटनात्मक उपायांचा काही हक्क आहे कलम 32 नुसार प्राधिलेख काढण्याचा. तर प्राधिलेख आपण 5 प्रकारे काढू शकतो. कलम बघा, पहिला आहे देवोपस्थिती, त्यासोबत जर बघितलं तर महादेश म्हणजे परामदेश, तुम्ही आदेश देसाल एखाद्या व्यक्तीला. प्रतिबंध, त्यासोबत जर बघितलं चौथं प्राकर्षण म्हणजे उत्प्रेषण, त्यासोबत अधिकार पुच्छा म्हणजे एखादा व्यक्ती जर तुम्ही तो स्वतःचे कार्य म्हणजे त्याचा अधिकार नसताना ते त्या व्यक्तीचे कार्य करत आहे, तुम्ही विचारू शकता की तुम्ही कोणत्या अधिकाराने हे कार्य करत आहात, जे की तुमचा अधिकार नाही हे कार्य करण्याचं. अशा प्रकारचे तुम्ही आदेश काढू शकता तुमच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्याचं. इतर हक्क जर बघितलं तर कलम 33 हे विचारलेले आहेत प्रश्न. सेनेच्या मूलभूत हक्कामध्ये फेरबदल करण्याचा संसदेचा अधिकार, कलम 33 नुसार सेनेच्या मूलभूत हक्कामध्ये पण फेरबदल करू शकते संसद. कलम 34 लष्करी कायदा अंमलात असताना मूलभूत हक्कावर निर्बंध येतात, मार्शल लॉ संबंधित, कलम 34 नुसार. कलम 35 मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीकरिता कायदे करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे. मूलभूत हक्काची जर अंमलबजावणी करायची असेल तर हे अधिकार पण कलम 35 नुसार संसदेला आहे. आपण इन डिटेलमध्ये सर्व काही कलम आपण बघितलेली आहे, कसं एका विशिष्ट स्वरूपात आपण हे मूलभूत हक्क दृष्टिक्षेपामध्ये बघितलेले आहेत. तर आपण आता काही इन डिटेलमध्ये महत्त्वाची माहिती आपण कलेक्शन केलेली आहे. आता राहिलेली माहिती आपण प्रश्न स्वरूपात बघणार आहे पुढे. तर आता मूलभूत हक्क आपण आता प्रश्न स्वरूपात PYQ बघणार आहोत. त्यामध्ये पण जे काही राहिलेल्या बाबी आहेत ते आपण स्पष्टीकरणामध्ये बघणार आहे. म्हणजे सर्व काही मूलभूत हक्काबद्दल जे काही फॅक्ट आहेत, काही संकल्पना आहेत, सर्व काही इन डिटेलमध्ये कव्हर होणार आपल्या. ओके, तर बघा आता पहिला प्रश्न आहे, कोणती जोडी अयोग्यरित्या जुळलेली आहे ते बघा. म्हणजे चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर बघा, भेदभाव करण्यास मनाई कलम 15 मध्ये, बरोबर आहे, ठीक आहे.
संमेलनाचा हक्क कलम 19 नुसार, म्हणजे तुम्ही संमेलन बनवू शकता, एकत्र होऊ शकता, हे पण बरोबर आहे. जीवित संरक्षणाचा अधिकार कलम 20 हे रॉंग आहे. काय? जीवित संरक्षणाचा हक्क आपल्याला जर बघितलं तर हे जीवित व व्यक्ती स्वातंत्र्या संबंधित हक्क आहे, म्हणून हे जीवित संरक्षणाचा हक्क नाही आहे, म्हणून हे चूक आहे. घटनात्मक उपायांचा अधिकार कलम 32 नुसार, हे पण बरोबर आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं जर बघितलं उत्तर तर फक्त क हे एवढं येणार, कारण की जीवित संरक्षण अधिकार म्हटलेला आहे. इथं थोडंफार आहे, थोडंसं चेंज करतो, मग ते आपण त्यामध्ये आपण फसल्या जातो. तर जीवित व्यक्ती स्वातंत्र्याचा संबंधित हक्क आहे कलम 21. ठीक आहे. आपण प्रश्न क्रमांक 8चे स्पष्टीकरण बघणार जाऊ पुढे. तर प्रश्न क्रमांक 2 खाली जोड्या जोडा. आता या मूलभूत हक्काच्या उपायांची काही दाद मागण्याचे उपाय आहेत त्या संबंधी आहेत. बंदी प्रत्यक्षीकरण जर बघितलं तर यामध्ये आपल्याला बघायला सरळ मिळते की याचा अटकेची जी काही कायदेशीर तपासणी करणे, म्हणजे अटकेची कायदेशीर तपासणी करणे हे महत्त्वपूर्ण आहे, की तुम्ही त्या व्यक्तीला कशाद्वारे कोणत्या याच्यानुसार तुम्ही त्याला अटक केली ती तपासणी करणे. त्यानंतर जर बघितलं परामदेश जर बघितला तर परामदेश हे अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देतो, लक्षात ठेवा, परामदेश म्हणून. त्यासोबत जर बघितलं तर अधिकार पुच्छा म्हणजे पदाची कायदेशीरता तपासणे, म्हणजे कोणत्या अधिकाराने तुम्ही या पदावर तुम्ही कार्य करत आहात. ठीक आहे. उत्प्रेषण जर बघितलं तर खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे उचलायचा आहे, म्हणून उत्प्रेषण हे न्यायालयाकडे हस्तांतरित करणे. हे अशा पद्धतीने थोडंफार ट्रिक पण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर तुम्हाला कळून जाईल. प्रश्न क्रमांक 2 उत्तर येते 2. आता प्रश्न क्रमांक 5चे आपण स्पष्टीकरण डिटेलमध्ये बघणारच आहे. प्राधिकरणाबाबत काही थोडी माहिती आहे ते बघूया. देवोपस्थिती प्राधिकरण टू हॅव द बॉडी, म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे त्या व्यक्तीला अटक केलं 24 तासाच्या आत न्यायालयासमोर हजर करा. सर्वोच्च न्यायालय केवळ शासनाचा उद्देश काढू शकते, तर हायकोर्ट असा आदेश व्यक्तीला उद्देशून पण काढू शकते. ओके. केवळ शासनाला उद्देशून फक्त सर्वोच्च न्यायालयच करू शकते, पण हायकोर्ट व्यक्तीला उद्देशून पण काढू शकते. ठीक आहे. प्रोहिबिशन जर बघितलं तर खटल्याची जी काही कार्यवाही प्रलंबित असताना जारी करतात, तर सरशिरी हे खटल्याचा निर्णय झाल्यानंतर जारी करतात. बघा, प्रोहिबिशन हे खटल्याची कार्यवाही प्रलंबित असताना जारी केले जातो, पण सरशिरी जर बघितलं तर खटल्याचा निर्णय झाल्यानंतर हे जारी करतात. त्यामध्ये थोडा डिफरन्स आहे. प्रश्न क्रमांक 3 उच्च न्यायालये कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात. बघा, कलम 226 नुसार उच्च न्यायालये हे विशेष आदेश जारी करतात, आणि कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय विशेष आदेश जारी करतात. प्राधिलेख काढण्याचा काही अधिकार आहे. कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय फक्त मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाबाबत प्राधिलेख काढू शकतो. 226 नुसार कलम अंतर्गत मूलभूत हक्काचे उल्लंघन तसेच इतर कायदेशीर काही हक्काचे उल्लंघन झालेस तर उच्च न्यायालय प्राधिलेख काढू शकतो. तर उच्च न्यायालय प्राधिलेख काढू शकतो. बघा, आता आपल्याला जर बघायचं आहे महत्त्वाचं, की प्राधिलेख काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयापेक्षा उच्च न्यायालयाचा व्यापक आहे, कारण की सर्वोच्च न्यायालय फक्त मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं तरच प्राधिलेख काढतो, पण उच्च न्यायालय कलम 226 नुसार मूलभूत हक्काचे उल्लंघन त्यासोबत इतर काही कायदेशीर हक्काचे उल्लंघन झाले असेल तर उच्च न्यायालय काढू शकतो. म्हणजे सर्वोच्च न्यायालयापेक्षा उच्च न्यायालयाचे जे की प्राधिलेख करण्याचा अधिकार व्यापक आहे. लक्षात असू द्या, सर्वोच्च न्यायालय उच्च आहे म्हणून आपल्याला वाटते त्याचा अधिकार व्यापक असेल, तसं नाही. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 4 आर्थिक दुर्बल घटकांसाठी 103व्या घटनादुरुस्तीने 2019 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 15(6) त्यासोबत 16(6) मध्ये पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आला. हे आपण याआधीच बघितलेलं आहे महत्त्वाच्या माहितीमध्ये. तर मग काय असेल, तर 15(6) आणि 16(6) यामध्ये बघायला मिळते आपल्याला की या आरक्षणाचा लाभ शैक्षणिक आणि नोकरीविषयक बाबींना लागू आहे. बरोबर आहे. आणि जर बघितलं तर लास्ट आर्थिक मागासवर्गीयांना 10% आरक्षणाचे प्रमाण यामध्ये दिलेले आहे. या दोनच बाबी महत्त्वाच्या आहेत आपल्याला. बरोबर आहे. आर्थिक मागासवर्गीयांना 10% आरक्षण, पण कशामध्ये? शैक्षणिक आणि नोकरीच्या बाबतीत. लक्षात ठेवा, 15(6) ते 16(6) घटनादुरुस्ती 103 2019 नुसार. यामध्ये जर बघितलं तर चुकीचे आहे, कारण की आर्थिक मागासवर्गीयांना 13% आरक्षण म्हटलं, कारण की ते 10% आरक्षण पाहिजे. कॉन्स्टिट्यूशन्स 103rd अमेंडमेंट 2019 सहमती जर बघितली तर लोकसभेमध्ये 8 जानेवारी 2019 मध्ये झाली, राज्यसभेमध्ये 9 जानेवारीमध्ये गेले, आणि त्यासोबत राष्ट्रपती सहमती मग 12 जानेवारीला मिळाली 2019 मध्ये, लागू झाली 14 जानेवारी 2019 ने. आणि काही बाबी लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. 124 घटनादुरुस्ती विधेयक आहे आणि 103वी घटनादुरुस्ती आहे. तर या 124व्या घटनादुरुस्ती विधेयकाची 103व्या घटनादुरुस्तीमध्ये रूपांतर झाले. ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये 10% आरक्षण देण्याबाबत घटनादुरुस्ती आहे. त्यामुळे घटनेतील मूलभूत हक्कात कलम 15(6) आणि 16(6) ही नवीन तरतूद करण्यात आली. या घटनादुरुस्तीमुळे SC ST OBC यांना असलेले आरक्षण जे घेत नाहीत त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येते, परंतु प्रश्नात योजनेचा लाभ असे दिलेले आहे, म्हणून हे आपल्याला काय इथे चुकीचं वाटते, म्हणजेच योजनेचा लाभ आपल्याला काही घेणे देणे. तर बघा, हे आरक्षण शैक्षणिक आणि नोकरीविषयक बाबींना लागू होईल, परंतु यामध्ये कलम 30(1) मध्ये अंतर्गत येणारे अल्पसंख्याकांसाठी जे काही शैक्षणिक संस्था आहे हे यामध्ये येणार नाही. कोणत्याही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या प्रगतीसाठी राज्य काही तरतूद म्हणजे आरक्षण करू शकते, हे लक्षात ठेवायचं. ईडब्ल्यूएस साठी पात्र कोण आहेत मग? आता बघा, ईडब्ल्यूएस साठी त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा अधिक असू नये, आणि किंवा स्वमालकीची 5 एकरपेक्षा कमी असावी जमीन. त्यासोबत जर बघितलं तर इतर आरक्षण घेणारा मात्र पात्र त्यामध्ये नसतो, आणि त्याच्याकडे स्वतःचे 1000 स्क्वेअर फूटपेक्षा अधिक मोठे घर नसावे, किंवा त्याची जागा असेल तर 100 यार्डच असावी. जर राहण्याची जागा गैर अधिसूचित नगरपालिका क्षेत्रामध्ये असेल
तर ती 208 पेक्षा कमी असावी. ठीक आहे, म्हणजेच कुठेतरी अतिक्रमण नको. पुढे बघा प्रश्न क्रमांक 5. भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 32 अन्वये खालील जर बघितलं कोणत्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही, तर कोणता आदेश नाही केला? तर उत्तर पहिलेच आपल्याला, कारण की हे नावच नाही आहे निषेधाज्ञा काय आहे, प्रतिषेध आहे, अधिकारपुच्छ आहे आणि उत्प्रेषण आहे, हे आपण बघितले. कलम 32 अन्वये सर्वोच्च न्यायालय 5 प्रकारचे प्राधिलिक मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास मिळू शकतो, रीट काढू शकते. ठीक आहे, तर पहिला आहे प्राधिलिक, आता इन डिटेलमध्ये बघायचं आपल्याला. देवपस्थिती बंद प्रत्यक्षीकरण या शब्दाचा अर्थ होतो टू हॅव द बॉडी ऑफ, म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही आदेश कशासाठी काढला जातो, तर बेकायदेशीररित्या अटक केल्यास न्यायालय हा प्राधिलिक काढून अटक करणाऱ्या व्यक्तीला आदेश देऊ शकते की तुम्ही कोणत्या प्रकारे अटक केली हे 24 तासाच्या आत न्यायालयामध्ये येऊन सांगायचं. ठीक आहे, कोणाविरुद्ध काढू शकते मग हा देवस्पती बंद प्रत्यक्षीकरण, सार्वजनिक प्राधिकारी असेल किंवा खाजगी व्यक्ती असेल, या दोन्ही विरोधी हे प्राधिलेख काढता येतो. लक्षात ठेवा, देवोपस्थिती त्यासोबत जर बघितलं तर बंदी प्रत्यक्षीकरण. कोणाविरुद्ध काढू शकत नाही, तर अटक कायदेशीर असेल तर काढण्याची काही गरजच नाही. अटक कायदेमंडळ व न्यायालयाचा अवमान केला असेल एखाद्या व्यक्तीने तर काही गरजच नाही. सो ऑलरेडी त्याने अवमान केला म्हणून हे बरोबर आहे. सक्षम न्यायालयाने अटक केली असेल तर गरजच नाही. अटक न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर असल्यास तर काढण्याचा अधिकारच नाही त्यांना. या सर्व बाबी आपल्याला समजून घेतलं तर कळेलच. त्यासोबत जर बघितलं तर परामदेश, महादेश, आम्ही आज्ञा देतो, विकमांड म्हणजे कशासाठी काढला जातो? एखाद्या सार्वजनिक अधिकारी आपले कर्तव्य पार पाडण्यास अपयशी ठरल्यास, त्याने कर्तव्य पार पाडण्यास नकार दिल्याने एखाद्या व्यक्तीचे किंवा व्यक्तिगटाचे मूलभूत हक्काचे उल्लंघन झाले किंवा मूलभूत हक्क डालावले, तर त्यावेळेस ते सार्वजनिक अधिकारीच्या विरुद्ध परामदेश, महादेश काढू शकतात. तर हे कोणाविरुद्ध काढू शकतो? सार्वजनिक संस्था असेल, महामंडळ असेल, कनिष्ठ न्यायालय असेल, न्यायाधिकरण असेल किंवा सरकार पण असेल, सरकारच्या विरोधात पण काढता येत आहे. त्यासोबत खाजगी व्यक्ती व संस्था यांच्या विरोधात काढता येत नाही. संबंधित अधिकाऱ्याचे कर्तव्य स्वच्छाधीन असेल, तर एखादा व्यक्ती समोरचा व्यवस्थितरित्या कार्य करत असेल तरी पण तुम्ही म्हणत आहात की माझ्या हक्काचं उल्लंघन झालं, तर यावेळेस तुम्हाला काढता येणार नाही. राष्ट्रपती राज्यपालाविरुद्ध काढता येणार नाही आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाविरुद्ध काढता येणार नाही. लक्षात ठेवा, परामदेश, महादेश. कोणाविरुद्ध काढता येतो, कोणाविरुद्ध काढता येत नाही हे लक्षात ठेवणं आपल्याला आवश्यक आहे. प्रश्न यावर तयार झालेले आहेत. प्रतिषेध, प्रोहिबिशन, अर्थ प्रतिबंध करणे. पुढील हा प्राधिलिक वरिष्ठ न्यायालय, कनिष्ठ न्यायालयाच्या विरुद्ध त्यांना त्यांच्या अधिकार क्षेत्राचे उल्लंघन करण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी आहे. म्हणजे वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाच्या विरुद्ध काढतो प्रतिषेध. जर बघितलं तर न्यायिक आणि समन्यायिक अधिकाऱ्याच्या विरुद्ध हा काढता येतो. न्यायिक असेल, समन्यायिक अधिकारी असेल तर यांच्या विरुद्ध काढता येतो. आणि कोणाविरुद्ध काढता येत नाही? मग प्रशासकीय अधिकारी असेल, एखादा कायदेमंडळ किंवा खाजगी संस्था किंवा व्यक्ती असेल, यांच्या विरुद्ध काढता येत नाही. लक्षात ठेवा. प्रतिषेध, उत्प्रेषण, प्राकर्षण सरसेवी असे प्रमाणित करण्यात येते की याचा असा अर्थ होतो हा प्राधिलेख जर बघितलं कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणाविरुद्ध किंवा तर अधिकार क्षेत्राचे उल्लंघन केल्यानंतर वरिष्ठ न्यायालय काढते. उत्प्रेषण, प्राकर्षण जर एखाद्या कनिष्ठ न्यायालयाने किंवा न्यायाधिकरणाने उल्लंघन केलं एखाद्या अधिकाराचं तर वरिष्ठ न्यायालय काढते. तर न्यायिक आणि समन्यायिक प्राधिकरणाविरुद्ध काढता येतो 1991 पासून. प्रशासकीय अधिकाऱ्याच्या विरुद्धही हा उत्प्रेषण, प्राकर्षण काढता येतो 1991 पासून. कोणाविरुद्ध काढता येत नाही? मग एखादा खाजगी व्यक्ती असेल किंवा कायदेमंडळ यांच्या विरुद्ध काढता येत नाही. बघा आता पुढे क्वाधिकार म्हणजेच काय? अधिकारपुच्छ जर बघितलं तर क्वा वॉरंटो कोणत्या अधिकाऱ्याने, म्हणजेच बाय व्हॉट अथॉरिटी, कोणत्या अधिकाऱ्याने तुम्ही एखादं कार्य करता, तर बघा हा प्राधिलेख घटनेने किंवा कायद्याने स्थापन केलेल्या कायमस्वरूपी स्वरूपाच्या सार्वजनिक कार्यालयाच्या बाबतीतच काढला जातो. ठीक आहे, सार्वजनिक कार्यालयाच्या बाबतीतच काढला जातो, कारण की घटनेने जे काही कायद्याने स्थापन केली कायमस्वरूपी असेल त्याविरुद्ध सार्वजनिक संस्था. तर मग घटनात्मक आणि कायदेशीर पदावरील किंवा सार्वजनिक कार्यालयाच्या बाबतीतच हा काढता येतो. आणि कोणाविरुद्ध काढता येते? मग मंत्री आणि खाजगी कार्यालयाविरुद्ध हे काढता येत नाही आपल्याला. घटनात्मक, कायदेशीर आणि सार्वजनिक कार्यालय असेल त्यावेळेस काढता येतो. मंत्रिपद आणि खाजगी विरुद्ध काढता येत नाही. तर आपल्याला लक्षात असू शकतो की खाजगी व्यक्तीविरुद्ध फक्त आपण एकच काढू शकतो प्राधिलेख, ते देवोपस्थिती त्यासोबत बंद प्रत्यक्षीकरण हा काढता येतो आपल्याला. तर सार्वजनिक प्राधिकारी आणि खाजगी व्यक्तीविरुद्धही काढता येतो आपल्याला. तर आपण हे सर्व काही जे काही राज्यघटनेने कलम 32 नुसार काही अधिकार आहेत त्या आदेशाची तरतूद स्पष्टपणे आपल्याला दिलेली आहे, त्यामध्ये आपण ते बघितलेले पण आहे. प्रश्न क्रमांक 6. डॉक्टर बी आर आंबेडकर संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा असं त्यांनी मानलेलं आहे? कलम 6. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे? तर ते ऑफकोर्स कलम 32 नुसार. का? कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32ला भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाग 3चा उल्लेख सर्वाधिक टीकात्मक भाग असा केलेला आहे. भाग 4 मध्ये नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य असं त्या भाग 4ला म्हटलेलं आहे त्यांनी, तर भाग 3ला सर्वाधिक टीकात्मक भाग म्हटलेला आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या मध्ये कलम 32 हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याचे घोषित केले आहे. तर बघा हे महत्वपूर्ण बाबी आहेत. कलम 32 जर बघितलं, कलम 32 हा एक मूलभूत हक्क आहे. या अंतर्गत मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालय न्यायालयाद्वारे पुन्हा प्राप्त करण्यासाठी प्राधिलेख काढतात आणि त्यासाठी सर्वोच्च न्यायालय वेगवेगळे प्राधिलेख काढले जाते 5 प्रकारचे. आणि कलम 226 नुसार जर म्हटलं तर उच्च न्यायालय पण हे काढू शकतो. तर प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनुच्छेद 19 उपकलम 1A यावर वाजवी बंधने घालू शकते? म्हणजे राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी बंधने घालू शकते, ते कोणत्या कारणास्तव? तर कारण जर बघितली तर एक आहे पहिलं, न्यायालयाचा अवमान केला तर काढला जातो. त्यासोबत जर बघितलं
अल्पसंख्याक संरक्षण यासंबंधी नाही, कारण की एखाद्या स्पेसिफिक वर्गाच्या संरक्षणासाठी थोडी काढल्या जाते. प्रदेशांशी मित्रत्वाचे संबंध असेल तर यावेळेस पण काढला जातो. ठीक आहे. त्यानंतर भारतीय सार्वभौमत्व अखंडता यासाठी तर ऑफकोर्स काढलाच जाईल. त्यासोबत सभ्यता आणि नीतिमत्ता यासंबंधी पण कारणास्तव राज्य भाषण व व्यक्ती स्वातंत्र्यावर काय वाजवी बंधने घालू शकते. लक्षात असू द्या, भाषण व व्यक्ती स्वातंत्र्य अनुच्छेद 19 उपकलम 1A मध्ये. ठीक आहे. आता 19(2) अंतर्गत काय आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये बघू. राज्यसंस्था नागरिकांच्या भाषण व व्यक्ती स्वातंत्र्यावर खालील बंधने आणू शकते. बघा, सार्वभौम व एकात्मता भंग केल्यास बंधने आणू शकते. देशाची सुरक्षा धोक्यात असल्या त्यावेळेस पण, सार्वजनिक सुव्यवस्था कुठेतरी तुम्ही बिघडली असेल त्यावेळेस पण, परदेशी राष्ट्रांचे मैत्रीपूर्ण संबंध, जे राष्ट्र आपल्या हिताचे नाही त्यांचे संबंध असेल तर, सभ्यता नैतिकता तुमची व्यवस्थित नसेल तर, चारित्र्य हनन केलं असेल तर, गुन्ह्यास प्रोत्साहन दिलं असेल तर आणि न्यायालयाचा अवमान केला असेल तर, यासंबंधी तुम्ही 8 प्रकारे 19 उपकलम 2 नुसार ही अभिव्यक्ती व भाषण स्वातंत्र्यावर बंधने घालू शकतो आपण 8 नुसार कलम. तर 8 प्रकारे वरील खालील स्वातंत्र्य यावर काही मर्यादा आहेत. बघा, संघटनेचे स्वातंत्र्य 1, 3, 5 पर्यंत मर्यादा येते. एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य 1 व 3 पर्यंतच मर्यादा येते, म्हणजे की सार्वभौमत्व त्यासोबत सार्वजनिक सुव्यवस्था यासाठी एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य. मग ते तुम्हाला सार्वभौमत्व आणि एकात्मता आणि सार्वजनिक सुव्यवस्था टिकून ठेवावं लागेल. ठीक आहे. मुक्त संचाराचे स्वातंत्र्य, सामान्य जनतेची हित हवे त्यामध्ये, प्लस एखाद्या अनुसूचित जाती जमातीच्या हितसंबंधाचे संरक्षण हवे. त्यासोबत वास्तव्याचे स्वातंत्र्य, सार्वजनिक जनतेचे हित आणि एखाद्या अनुसूचित जमातीच्या हितसंबंधाचे संरक्षण. आणि व्यवसायाचे स्वातंत्र्य, व्यावसायिक स्वातंत्र्य, तांत्रिक पात्रता, अनैतिक व्यवसाय किंवा घातक व्यवसाय यासंबंधी व्यवसायाचे स्वातंत्र्य आहे. पण तुम्हाला याबाबत सर्व लक्षात ठेवूनच आपले अधिकार आपल्याला उपभोगता येतात. तर प्रश्न क्रमांक 8, मूलभूत अधिकारांतील खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. आता जो मूलभूत अधिकार होता खाजगीपणाचा अधिकार, हा मूलभूत अधिकार न राहता आता तो काय त्यामध्ये तो जीवनाचा व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार ठरवलेला आहे. तर बघा, आता कलम 21 मध्ये कायद्याचे प्रस्तावित कार्यपद्धतीशिवाय, म्हणजे प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ, कोणत्याही व्यक्तीस तिचे व्यक्तिगत किंवा जीवित स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. हा अधिकार भारतीय व परदेशी नागरिक दोघांनाही उपलब्ध आहे. आता कलम 21 ची व्याप्ती सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या खटल्यामध्ये माध्यमातून वाढवलेली आहे. सुभाषकुमार विरुद्ध बिहार 1992 मध्ये प्रदूषण मुक्त हवा आणि पाण्याचा अधिकार, म्हणजे कायद्याने प्रस्तावित कार्यपद्धतीविषयी काय, एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिगत व जीवित स्वातंत्र्य यापासून वंचित ठेवणार येणार नाही. तुम्हाला प्रदूषण मुक्त हवा आणि पाण्याचा अधिकार पण द्यावा लागेल राज्याला, अशी कलम 21 नुसार सर्वोच्च न्यायालय वेळोवेळी निर्देशित करते. तर त्यासोबत रामशरण, त्यासोबत अच्छभूमी भारत सरकार यामध्ये काय म्हटलेलं आहे, अन्न कपडा योग्य पर्यावरणाचा अधिकार द्यावा. रामशरण या खटल्यामध्ये म्हटलेलं आहे. हिमाचल प्रदेश विरुद्ध उमेद राम शर्मा 1986चा खटला, डोंगराळ भागातील नागरिकांना रस्त्याच्या वापराचा अधिकार द्यावा. मोहिनी जैन विरुद्ध कर्नाटक 1992 शिक्षणाचा अधिकार सांगितला त्यांनी. सतवंत सिंग विरुद्ध APO दिल्ली प्रकरण, विदेश गमनाचा हक्क. उमेद राम शर्मा विरुद्ध हिमाचल प्रदेश, डोंगराळ भागातील नागरिकांना रस्त्याच्या वापराचा अधिकार. हुसेन आरा विरुद्ध बिहार राज्य, मोफत व कायदेशीर सहाय्य प्राप्त करण्याचा हक्क. पुट्टास्वामी विरुद्ध भारत सरकार, खाजगीपणाचा हक्क. त्यासोबत रुदलशाह विरुद्ध बिहार राज्य प्रकरण, बेकायदेशीर अटकेविरुद्ध नुकसान भरपाई. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण, यात खालील हक्कांची ओळख सर्वोच्च न्यायालयाने करून दिली आहे. तर बघा, राज्यसभा 2018 मध्ये विचारलेले प्रश्न आहेत यामध्ये. तर सार्वजनिक फाशी विरुद्ध हक्क, खाजगीपणाचा अधिकार, परदेश गमनाचा अधिकार असेल, तुम्हाला माहितीचा हक्क असेल, उपजीविकेचा हक्क असेल, मोफत कायद्याच्या मदतीचा हक्क असेल आणि चांगले आरोग्य हे अधिकार पण तुम्हाला असेल. हे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण आणि खालील हक्कांची ओळख सर्वोच्च न्यायालयाने करून दिलेली आहे. कलम 21 मध्ये मूलभूत हक्काचे हृदय आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. कलम 21 ला काय म्हटलं, मूलभूत हक्काचे हृदय हे कलम 21 आहे, सर्वोच्च न्यायालयाने म्हणलं. आणि कलम 21 हे आणीबाणी काळातही निलंबित करता येत नाही, हे लक्षात ठेवा. कलम 21 हे आणीबाणी काळातही निलंबित करता येत नाही, 44 घटनादुरुस्ती 1978 मध्ये म्हटलेलं आहे. आता कलम 21 शी संबंधित 3 खटले. AK गोपालन खटला 1950, कलम 21चा संकुचित अर्थ लावला. मेनका गांधी खटला 1978 मध्ये व्यापक अर्थ लावला कलम 21चा. आणि उन्नीकृष्ण विरुद्ध आंध्र प्रदेश खटला 1993, कलम 21 ची व्याप्ती आणखी वाढवून त्यात तुम्हाला जगण्याचा हक्क, शिक्षणाचा हक्कही समाविष्ट करण्यात आला. बघा, AK गोपालन खटल्यामध्ये संकुचित अर्थ लावला तर काय की हा केवळ असंगत कार्यकारी कृतीविरुद्ध उपलब्ध पण कायदेशीर कृतीविरुद्ध नाही असं म्हटलं. तर मेनका गांधी खटल्यामध्ये 1978 मध्ये व्यापक अर्थ लावला, त्यांनी म्हटलं असंगत कृतीसोबतच कायदेशीर कृतीविरुद्धही हा हक्क उपलब्ध आहे. आणि उन्नीकृष्ण खटल्यामध्ये पुन्हा व्यापक अर्थ लावला, जगण्याचा हक्कात शिक्षणाचा हक्कही समाविष्ट केला असं सांगितलं. वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे केवळ व्यक्तीच्या शरीराचे स्वातंत्र्य होय, हे AK गोपालन खटल्यामध्ये म्हटलं 1950च्या. मेनका गांधी खटला 1978 मध्ये म्हटलं मानवी प्रतिष्ठेसह जगण्याचा अधिकार द्यावा, हे पण म्हटलेलं आहे मेनका गांधी खटल्यामध्ये. आणि यानुसार 21 समाविष्ट करण्यात आलेले आहे. उन्नीकृष्ण विरुद्ध आंध्र प्रदेश खटला 1993.
आता बघा, अमेरिकेप्रमाणे कायद्याची उचित प्रक्रिया ही तत्व लागू नाही असं ए के गोपालन खटल्यामध्ये 1950 मध्ये म्हटलं. मेनका गांधी खटल्यामध्ये काय म्हटलं, कायद्याची उचित प्रक्रिया USA हे तत्व या कलमास लागू करण्यात आले आहे असं म्हटलेलं आहे. इकडे काय म्हटलं, अमेरिकेप्रमाणे कायद्याची उचित प्रक्रिया ही तत्व लागू नाही, तरी मेनका गांधी खटल्यामध्ये लागू आहे असं म्हटलेलं आहे. तर उन्नीकृष्ण विरुद्ध आंध्र प्रदेश खटला 1993 कलम 21A मुळे शिक्षणाचा हक्क आता मूलभूत हक्क बनवलेला आहे. लक्षात असू द्या. इच्छामरण दयामरण अरुणा शानबाग प्रकरण यामध्ये सुप्रीम कोर्टाने थेट व प्रत्यक्ष इच्छामरणाला अनुमती न देता अप्रत्यक्ष इच्छामरणाला अनुमती दिली. पॅसिव्ह इन्युस्थेसिया. खाजगीपणाचा हक्क जर बघितला आपण, खाजगीपणाचा हक्क ही जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे असं म्हटलेलं आहे. परकीय व्यक्तींना उपलब्ध असलेले मूलभूत हक्क त्या संदर्भात राज्यघटनेतील कलम त्याच्या जोड्या आहेत. कायदेसमोर समानता जर बघितलं तर काय आहे, जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्याचे हक्क कलम काय आहे, धार्मिक स्वातंत्र्य काय आहे ते पण बघू आपण. तर बघा आता इथे दिलेलं आहे तुम्हाला. तर काही मूलभूत हक्क फक्त भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहे, तर काही बाकीचे दोघांनाही भारतीय नागरिक व परकीयांना उपलब्ध आहे. हे मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. हे जाऊ दे तिकडे, फक्त एवढी इम्पॉर्टंट थिंग लक्षात ठेवा. परकीय नागरिकांना उपलब्ध असणारे 14, 17, 18, 20, 21, 21A, 22, 23, 24, त्यानंतर 25, 26, 27, 28, 32 लक्षात ठेवा. परकीय नागरिकांना उपलब्ध असणारे 14, 17, 18, 20, 21 आणि 21A, त्यानंतर 22, 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 32. केवळ भारतीयांना उपलब्ध असणारे 15, 16, 19, 29, 30. 15, 16, 19, 29, 30. आता ते काय आपण इंडियनमध्ये आधी बघितलेलंच आहे. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 10. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलामुलींसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे? तर 21A मध्ये सर्व 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केलेली आहे. आता 86वी घटनादुरुस्ती 2002 मध्ये घटनेच्या भाग 3 मध्ये बदल करण्यात आलेला आहे पुढील प्रमाणे. तर ते काय बदल करण्यात आला, तर भाग 3 मध्ये कलम 21A समाविष्ट करण्यात आली. आणि यामध्ये काय म्हटलं, तर कलम 21A मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या बाबी शिक्षणाचा हक्क राज्यसंस्था 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना कायद्याने ठरविल्यानुसार मोफत व अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देईल. या कलमाने प्राथमिक शिक्षण एक मूलभूत हक्क बनवला. यानुसार प्राथमिक शिक्षण हक्क कायदा 2009चा आहे. तर याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2010 पासून पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणाने झाली. असे होण्याची पहिलीच वेळ आहे. आणि या कायद्याने जगातील 135 देशाचे काय तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. कलम 45 भाग 4 मध्ये कलम 45ची वर्डिंग चेंज केलेली आहे. नवीन कलम नाही आहे, पण थोडीशी चेंज केलेली आहे. भाग 4 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद राज्यसंस्थाच करेल असं म्हटलेलं आहे. हे एक मार्गदर्शक तत्व आहे, म्हणून राज्यसंस्थेवर कायदे बंधनकारक नाही आहे. यापूर्वी कलम 45 मध्ये घटना लागू झाल्यापासून 10 वर्षाच्या आत प्राथमिक शिक्षण मोफत आणि अनिवार्य उपलब्ध करून दिले जाईल असं म्हटलेलं आहे. पण आता 6 वर्षाखालील बालकाचे संगोपन आणि शिक्षणाची तरतूद राज्य सरकार करेल, राज्यसंस्था करेल असं सांगितलेलं आहे. भाग 4 ऍड केलेला आहे 86 घटना 2002 नुसार. त्याची वर्डिंग चेंज केली आहे कलम 45ची. नवीन कलम नाही आहे, फक्त त्याची वर्डिंग चेंज केली. तर भाग 4 ये पूर्वी 10 मूलभूत कर्तव्य होती, आता 11K ऍड त्यामध्ये केलेलं आहे. 11K काय म्हटलेलं आहे, जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्यांनी आपल्या अपत्यास अथवा पाल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14 वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची. मूलभूत कर्तव्य ही न्यायप्रविष्ट नाहीत. मूलभूत कर्तव्य केवळ नागरिकांनाच बंधनकारक आहेत. बघा, मूलभूत कर्तव्य हे न्यायप्रविष्ट नाही, पण केवळ हे मूलभूत कर्तव्य नागरिकांनाच उपलब्ध आहेत. तर ह्या बाबी लक्षात ठेवणं पण आवश्यक आहे आपल्याला. बघा आता काही समोर बाबी दिलेल्या आहेत. तर 21A मध्ये भाग 3 मध्ये या आधी भारताचाही समावेश आहे. आता जम्मू काश्मीरसह हा कायदा संपूर्ण भारतात पण लागू झाला 2019 पासून. ठीक आहे. आता 21A मध्ये जर बघितलं आपण भाग 4 मध्ये, तर त्याचे रूपांतर पुढे 21A स्वरूपात मूलभूत हक्कात झालेले आहे. आणि मूलभूत कर्तव्ये 42वी घटनादुरुस्ती 1976 ने समाविष्ट केलेली आहे. प्रश्न क्रमांक 11. कायद्यापुढील समानता इक्वॅलिटी बिफोर लॉ हा नियम अनिर्बंध नाही. त्या बाबतीत घटनात्मक आणि अन्य अपवाद खालीलपैकी कोणते अनुच्छेद 14 ला अपवाद आहेत? तर बघा, कलम 14 ला अपवाद जर म्हटलं तर ABD म्हणजे ए कोणता आहे, भारताचे राष्ट्रपती राज्यपाल यांना काही विशेष हक्क आहेत, हे अपवाद आहे. त्यानंतर जर बघितलं संसद सदस्य व राज्य विधिमंडळ सदस्य यांच्या विरुद्ध त्यांनी संसदेत अथवा राज्य विधिमंडळात केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालवता येणार नाही, हे पण त्यांना संरक्षण आहे. त्यासोबत जर बघितलं तर परदेशी दूत, राजनीतिज्ञ आणि फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत, केवळ दिवाणी हक्क दाव्याबाबत आहेत, म्हणून हे चूक आहे. तर लास्टचा ऑप्शन D अनुच्छेद 21C हा अनुच्छेद 14 ला अपवाद आहे. हे तर आपण आधी बघितलेलंच आहे. बघा आता काय मग, तर पर्याय A मध्ये 361 अंतर्गत राष्ट्रपती राज्यपाल विशेष हक्क अधिकार दिलेला आहे, म्हणून हे अपवाद आहे कायद्यापुढील समानता कलम 14 ला. त्यासोबत ऑप्शन B संसद सदस्य 105व्या कलमानुसार उपलब्ध संसद सदस्यांना अधिकार आणि विधिमंडळ सदस्यांना 194व्या कलमानुसार उपलब्ध अधिकार आहेत, की काय आहेत, की त्यांच्या विरोधात कोणत्याही न्यायालयात खटला चालवता येणार नाही. ओके. कलम 61A संसदेच्या राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहातील कामकाजाचे यथोयोग्य वृत्तपत्रामध्ये प्रकाशित केल्यावर कोणत्याही व्यक्तीवर दिवाणी व फौजदारी कारवाई केली जाणार नाही. त्यांना स्वातंत्र्य आहे 361 नुसार पत्रकारांना.
पर्याय सी मध्ये परकीय सार्वभौम, राष्ट्रप्रमुख, राजदूत याच्याबरोबर युनो व तिच्या अभिकरणांना आपण दिवाणी फौजदारी या दोन्ही कार्यापासून संरक्षण प्राप्त आहे. ठीक आहे, बघा लक्षात घ्या की केवळ दिवाणी दाव्याबाबत उपलब्ध आहे हे म्हणून महत्वाचं आहे, कारण की इथे केवळ दिवाणी दाव्याबाबत म्हणलं चुकीचं ठरलेलं आहे, कारण की त्यांना दिवाणी आणि फौजदारी या दोन्ही कार्यापासून संरक्षण आहे, जे की परकीय सार्वभौम, राष्ट्रप्रमुख असेल, राजदूत असेल, युनो व तिच्या अभिकरणांना दोन्ही दिवाणी आणि फौजदारी दोन्ही कार्यापासून संरक्षण प्राप्त आहे. पर्याय डी अनुच्छेद 31 हे कलम 39B 39C मधील मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या संसदीय कायद्यांना हे कलम 14 ते 19 यांचे उल्लंघन करते. 14 ते 19 यांचे उल्लंघन करते, म्हणून त्यांना आव्हान दिले जाऊ शकणार नाही. कारण 39B 39C यातून सामूहिक हित संरक्षित केले जाते, तर कलम 14 ते 19 यातून वैयक्तिक व्यक्तीचे हित संरक्षित केले जाते. ठीक आहे, 39B 39C विचारू शकते सामूहिक हिताचे संरक्षण, आणि 14 व 19 हे वैयक्तिक व्यक्तीचे हित संरक्षित आहे. आता काही इतर बाबी. कायद्यासमोर समानता ही संकल्पना ब्रिटन घटनेवरून घेण्यात आली. कायदे समान संरक्षण ही यूएसएकडून ते पण बघितलेलं आहे. कायद्यासमोर समानता हे कायद्याचे राज्य याचे दुसरे तत्व आहे. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणता हक्क भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? तर भारतीय संविधानाच्या मालमत्तेचा हक्क हा काढून टाकलेला आहे, हा मूलभूत हक्कात नाही. तर आता मालमत्तेचा हक्क हा राहिलेला नाही, तो आता 44 घटना 1978 ने कायदेशीर हक्क बनला. तर आता फक्त 6 मूलभूत हक्क आहेत. मालमत्तेचा हक्क 44व्या अमेंडमेंट 1978 ने कायदेशीर हक्क बनला. कलम 31 आणि 19(1) वगळले तर तो भाग 12 मध्ये प्रकरण 4 आणि कलम 300A मध्ये समाविष्ट करण्यात आला मालमत्तेचा हक्क आता, आणि ते कायदेशीर हक्क म्हणून टाकलेला आहे. भाग 12 मध्ये प्रकरण 4 300A मध्ये. संपत्तीचा हक्क काही संविधानाच्या मूलभूत संरक्षणाचा भाग नाही आहे. बघा, संपत्तीचा हक्क काही संविधानाच्या मूलभूत संरक्षणाचा भाग नाही आहे. काही अपवाद आहे. जम्मू काश्मीर राज्यात पण आता 370 रद्द केले आहे. मूलभूत हक्क हा होता, तर 300A मधील काही हक्क रद्द व निर्बंधित न होता अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्थांच्या संपत्तीचे सक्तीने ग्रहण करण्यात आलेले असल्याने त्यांची भरपाई रक्कम त्यांना द्यावी लागेल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणत्या तरतुदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांचे संरक्षणाची हमी मिळते? तर बघा, तर हे मूलभूत हक्काचे संरक्षण हमी कलम 32 नुसार. हे आपण मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत, म्हणजे त्यांचे उल्लंघन झाल्यास कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय पुन्हा ते मिळवणे हाच एक मूलभूत हक्क आहे, आणि कलम 226 नुसार उच्च न्यायालय याद्वारे हे प्राधिलेख काढतात. तर तो मूलभूत हक्क नाही, तर तो एक कायदेशीर हक्क आहे, हे लक्षात ठेवा. तर आता उत्प्रेषण रीट केव्हा आदेशित करता येते? जेथे प्रथमदर्शिनी नव्हे तर द्वितीयदर्शिनी चूक किंवा गल्लत झाली असेल तर प्रतिषेध प्रथमदर्शिनी असते. तर उत्प्रेषण रीट हे जेथे कायद्याची चूक व गल्लत झाली असेल, जेथे नैसर्गिक न्याय तत्वांचा भंग झाला असेल, जेथे अधिकार क्षेत्र वापरण्यास चूक किंवा गल्लत झाली असेल. पण प्रथमदर्शिनी जर बघितलं तर प्रतिषेधच प्रथमदर्शिनी केला जातो, काढता येतो. तर उत्प्रेषण आपल्याला द्वितीयदर्शिनी चूक गेली तर पण काढता येते. आता कलम 32 आणि 226 अंतर्गत काही फरक आहेत. कलम 32 नुसार घटनात्मक उपाययोजना, कलम 226 नुसार काही बाबी आहेत. कलम 32 सर्वोच्च न्यायालय या अंतर्गत मूलभूत हक्काच्या उल्लंघनासंदर्भातच प्राधिलेख काढते, कारण कलम 32 हाच एक मूलभूत हक्क आहे. तर 226 अंतर्गत मूलभूत हक्क व इतर कायदेशीर हक्कांचं उल्लंघन झाल्यास उच्च न्यायालय प्राधिलेख काढू शकते, म्हणून प्राधिलेख काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयापेक्षा उच्च न्यायालयाचा व्यापक आहे. तर ह्या बाबी आपण बघितल्या आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32चा घटनेचा आत्मा म्हटलं. 1950 पूर्वी केवळ कलकत्ता, बॉम्बे, मद्रास या उच्च न्यायालयांनाच प्राधिलेख काढण्याचा अधिकार होता. बघा, 50च्या पूर्वी कलकत्ता, बॉम्बे, मद्रास या न्यायालयांनाच काढण्याचा अधिकार. तर सर्वोच्च न्यायालय कलम 32 घटनेच्या मूलभूत वैशिष्ट्य असल्याचे घोषित करते, आणि इकडे उच्च न्यायालय प्राधिलेख काढणे हे ऐच्छिक आहे. सर्वोच्च न्यायालयास अनिवार्य आहे, तर इकडे काय ऐच्छिक आहे, ते काढू शकतात किंवा काढू शकत नाही उच्च न्यायालय. खाजगी व्यक्तीविरुद्ध घटनात्मक उपाययोजना उपलब्ध नाही, केवळ साधारण कायदेशीर उपाययोजना आहेत. लक्षात असू द्या, कलम 32 नुसार खाजगी व्यक्तीविरुद्ध घटनात्मक उपाययोजना नाही आहे. आता बघा, प्रश्न क्रमांक 14 भारताच्या राज्यघटनेच्या भागात नागरिकांच्या मूलभूत हक्काविषयी तरतूद करण्यात आल्या आहेत. तर कोणत्या भागात करण्यात आलेल्या आहे? तर भाग 3 मध्ये करण्यात आले आहे. कारण मूलभूत हक्क भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 पर्यंत दिलेले आहेत. तर यूएसएच्या घटनेतून हे घेतले आहे. घटनेचा मॅग्मा कार्टा म्हणून उल्लेख, पण वूडच्या खाली त्याच्या 1854 शिक्षणाचा मॅग्मा कार्टा म्हणतात. सर्वात टीकात्मक भाग जर बघितला तर हा भाग 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उल्लेख केला. दुसऱ्या महायुद्धानंतर चीन, जपान, कॅनडा, म्यानमार यांसारख्या अनेक देशांनी राज्यघटनेत मूलभूत हक्क समावेश केला आहे. 10 डिसेंबर 1948 मानवी हक्काचा जाहीरनामा जाहीर केला. हे लक्षात ठेवणं आपल्याला आवश्यक आहे. बरं, कलम कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये 6 ते 14व्या गटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क मानला आहे? तर ती घटनादुरुस्ती 86वी घटनादुरुस्ती 2002 मध्ये. तर भाग 3 मध्ये 21 शिक्षणाचा मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आला. 6 ते 14व्या गटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षणाची तरतूद करण्यात आली. हे लक्षात ठेवा, घटनादुरुस्ती 86वी 2002 मध्ये. आता बघा, महत्त्वाची काही थोडक्यात माहिती आहे. भारतीय संविधानाचा कलम 15, 25 आणि 44 नुसार भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट होते. तर तुम्हाला हे विचारू शकते, महत्त्वपूर्ण बाब आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट होते? तर 15, 25 आणि 44. बघा, कलम 24 कारखाने इत्यादी बालकांना कामाला ठेवण्यास प्रतिबंध यासंबंधी कायदे आहेत काही.
तर बघा, बाल रोजगार कायदा 1938 सन लक्षात ठेवा. आहे कारखाना कायदा 1948चा आहे. खाण कायदा 1952चा, व्यापारी जहाज वाहतूक कायदा 1958चा, बीडी सिगारेट कायदा 1966चा, बाल कामगार प्रतिबंध व नियम कायदा 1986चा. आता बघा कलम 23, माणसांचा अव्यापार त्यासोबत बेटबिगारी करण्यास मनाई या हक्कांच्या अंमलासाठी काही कायदे आहेत. किमान मजुरी कायदा 1948, बंधक कामगार व्यवस्था रद्दबद्दल हे कायदा 1976चा, तर समान पगार कायदा 1976चाच आहे. अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956चा. आता बघा, संविधानानुसार बंदी प्रत्यक्षीकरण याचिकेत अनुच्छेद 19, 21, 22 या अंतर्गत हमी दिलेल्या मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जातो. बघा, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसाठी खुले जर बघितलं, सार्वजनिक ठिकाणी जर बघितलं तर हे नागरिकांसाठी खुले आहे 15(2) नुसार. राष्ट्रीय आणीबाणी काळात मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी कोणत्या न्यायालयात जाण्याचा अधिकार राष्ट्रपती रद्द व निलंबित करू शकतात. बघा, राष्ट्रीय आणीबाणी काळात जर मूलभूत हक्काची अंमलबजावणीसाठी काही असेल तर तुम्हाला न्यायालयात जाण्याचा अधिकार राष्ट्रपती रद्द किंवा निलंबित करू शकतात. या सर्व बाबी आपण मूलभूत हक्कामध्ये इन डिटेलमध्ये बघितलेल्या आहे मित्रांनो. जर काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. काही सजेशन असेल ते पण सांगू शकता. जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि मित्र, एवढ्या साऱ्या एफर्टसाठी फक्त लाईक करा मित्रांनो. तर लाईक करून जावा मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.